काही गोष्टी ज्या आहेत ह्या एकूण देवाणघेवाण जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघाची झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो चांगला, मग उमेदवार देतात किंवा पक्ष पाहिजे पक्ष ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात. एकूण काय तर या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत हा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहेत आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल तर ती सुधारणा पण करण्यात येते. सर, आपण मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, समोर होते आपण होता, नेमकी त्यावेळेला नेमकी काय मागणी होती, काय चर्चा त्या सगळ्याची? अहो आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू, आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र ठरवू. त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे. नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडको मध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी, त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. बाकी कुठलाही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हतं. तुमच्या त्या भेटीने शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा शिंदे जाऊन भेटले. असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही. त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधून इथपर्यंत आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्या बरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, सहयोग म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी काय नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्वाचे जे खाते आहे सगळं नगर विकास, त्याच्यामध्ये सिडको, त्याच्यामध्ये अनेक काही खाते आहेत तर ह्या कामासाठी जावंच लागतं ना. सामाजिक न्याय असं त्यांच्याकडे जावंच लागतं. तर त्या दृष्टीने आम्ही गेलो होतो. बाकी त्याचं काय दोन पक्षांमध्ये आणि ते आलो की 2-4-5 मिनिटात बाहेर आले. एवढं कोण बाहेर येतं का? राजकारण म्हणजे ते चालतं तास 2-2 तास 4-4 तास. दोन पक्षांमध्ये जी काही उमेदवारीवर भांडण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अनुभवी नेत्याचं जर नाव पक्षांनी दिलं तर आपली तयारी आहे का लोकसभा निवडणूक लढवायची? असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं, हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात, त्याला कसं काय उत्तर देणार? असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल का? आणि एक आहे की या दोन पक्षामध्ये काही भांडण असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. त्यामुळे ते चालू आहे. त्याच्यात भांडण आहे असं म्हणण्याचं काय कारण आहे? मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल? राष्ट्रवादी जो दावा करते नाशिकची जागा मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कॅन्डिडेट तुम्ही असू शकता का? परत एक तर नाशिक जे आहे ती आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यातले अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते. आजच कसं सांगणार? एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढचे काही चर्चा होत नाही ना. कोणाचा प्रश्न उत्तर महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्यामुळे नाशिकच्या जागेचा पेच निर्माण असं वाटतं. मनसेमुळे कुठेही पेच प्रसंग निर्माण. आपण महत्वाची अपडेट आता पाहतोय. भुजबळ हे माध्यमांशी संवाद साधत होते तर नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ हे इच्छुक उमेदवार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र मी कोणत्याही जागेसाठी आग्रही नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे. मात्र शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हालाही हव्या या गोष्टीवर ते ठाम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं.